ऑर्डर द्यायला नकार दिला। त्याशिवाय आपण विचार करायचा असेल तर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळी 5 न्यायाधीशांनी एक निकालपत्र दिलं होतं कॉन्स्टिट्यूशन बेंचनी, त्या निकालपत्रामध्ये सुद्धा इलेक्शन कमिशनकडे सध्या उपलब्ध असलेला जो सर्वोत्तम घटनात्मक मार्ग आहे तो त्यांनी वापरावा असे रिमार्क्स आहेत। कोणत्याही स्वरूपाच्या इलेक्शन कमिशनच्या प्रोसिडिंग्सना स्टे करायला त्यावेळेस सुद्धा चंद्रचूड यांच्या कोर्टात जेव्हा सुनावण्या सुरू होता तेव्हा त्यांनीही नकार दिलेला होता। त्यामुळे हा युक्तिवाद किंवा हे प्रकरण तसं पाहायला गेलं तर यापूर्वी 2 वेळा सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेलं आहे की निवडणूक आयोगाने यावरती सुनावणी घेण्याची आवश्यकता नव्हती। आता सिब्बल सांगतात की कशा प्रकारे आयोगाने जो निर्णय घेतला तो आयोगाचा निर्णय हा चुकीचा होता। त्याचं कारण असं आहे की या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाने फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टी कोणाकडे आहे ते पाहिलं, त्याशिवाय कॉन्स्टिट्यूशनल दृष्टीने म्हणजे ज्या पक्षाच्या संघटना कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय त्यांनी डोळेझाक केली। त्याशिवाय कोणत्याही स्वरूपाचा राजकीय पक्षामध्ये फूट पडलेली नसताना निवडणूक आयोगाने यावर सुनावणी घेतली। त्याशिवाय त्यांनी कपिल सिब्बल असं म्हणतात की जी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे म्हणजे जी मूळ राजकीय पक्ष संघटना आहे त्यामध्ये पहिल्यांदा फूट पडलेली असली पाहिजे आणि त्यानंतर जर आमदारांच्या गटामध्ये 2 वेगवेगळे गट तयार झाले, अस्वस्थता निर्माण झाली किंवा वाद झाले तर असा गृहीत आधार धरता येऊ शकतो की शिवसेना किंवा कुठलाही राजकीय पक्ष हा सध्या कुणाकडे आहे याविषयीचा निर्णय करण्याची आवश्यकता आहे असं सिब्बल म्हणतात। परंतु त्याऐवजी थेट इलेक्शन कमिशननी पक्ष कोणाकडे आहे याविषयीचा निर्णय करायला जाऊ नये, फक्त विधिमंडळ पक्षात जर फूट पडलेली असेल तर त्याच्या आधारावर। म्हणजे सिब्बलांचं म्हणणं आहे की तुम्ही राजकीय पक्ष संघटना तपासायला हवी होती, राजकीय पक्ष संघटना मध्ये देखील वाद आहे का, 2 वेगवेगळे गट तयार झालेले आहेत का आणि त्यानंतर मग तुम्ही हे तपासायला, जर त्यानंतर विधिमंडळ पक्षात फूट पडलेली असती तर कदाचित इलेक्शन कमिशनला असा इन्फरन्स अर्थ काढता आला असता की खरोखरच या पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत आणि आता निर्णय करावा लागेल की पक्षाचं चिन्ह कुणाकडे असेल आणि पक्षाचं नाव वापरण्याचे अधिकार कुणाला असतील। परंतु असं न होता फक्त विधिमंडळ पक्षाच्या पडलेल्या 2 गटांच्या आधारावरती आता कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की या इलेक्शन कमिशननी थेट निर्णय केला किंवा असा निष्कर्ष काढला की या पक्षामध्ये फूट पडलेली आहे। आपल्याला इथे हा मुद्दा इतका वारंवार का सांगितला जातोय हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल। एकतर आपल्याला समजून घ्यावं लागेल की निवडणूक आयोगाकडे तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा निर्णय करण्याचे अधिकार नसतात जोपर्यंत राजकीय पक्षामध्ये त्या पक्षाच्या नावावरून किंवा त्या पक्षाच्या चिन्हावरून काही भांडण किंवा वाद उद्भवत नाही। 2 वेगवेगळे गट तयार झाले, जर 2 गटांकडून चिन्हावर दावा करण्यात आला किंवा पक्षावर दावा करण्यात आला तर अशा वेळी फक्त इलेक्शन कमिशन कोणत्याही बाबतीत आपलं अधिकार क्षेत्र ओपन करून तिथे प्रोसिडिंग्स घेऊ शकतो आणि त्यानंतर निर्णय करू शकतो। आता कपिल सिब्बल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की इलेक्शन कमिशननी या बाबतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा निर्णय करण्याची गरजच नव्हती किंवा आवश्यकताच नव्हती। पण आपल्याला सर्वांना आठवत असेल की सुरुवातीला जेव्हा अंधेरी पूर्वची निवडणूक लढायची होती आणि आपल्याला सर्वांना आठवते की मुंबईमध्ये ही पोटनिवडणूक लागली होती आणि अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या वेळी म्हणून आम्हाला एकतरी तात्पुरतं चिन्ह लागेल निवडणूक लढवण्यासाठी अशा स्वरूपाचा हा युक्तिवाद हा त्यावेळी ठाकरेंच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने तात्पुरतं चिन्ह दिलं, त्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यात आली आणि तेव्हा आपल्याला आठवते की जे तात्पुरतं चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्यात आलेलं होतं, एकनाथ शिंदेंच्या गटाला सुद्धा एक नाव देण्यात आलेलं होतं आणि एक तात्पुरतं चिन्ह देण्यात आलेलं होतं। परंतु एकनाथ शिंदेंच्या वतीने कोणतीही निवडणूक ही त्या चिन्हावर किंवा त्या नावासह लढली गेली नाही। जेव्हा प्रत्यक्ष 2023ला याविषयीचा निर्णय झाला की निवडणूक आयोगाकडून पक्ष चिन्ह पूर्णपणे एकनाथ शिंदेंना देण्याबाबतचा निर्णय झाला, त्यानंतर इलेक्शन कमिशनच्या मिळालेल्या चिन्हाच्या आधारे एकनाथ शिंदेंनी काही निवडणुका लढल्या आणि त्या धनुष्यबाणावर लढल्या, शिवसेना नावासह लढल्या। परंतु ठाकरेंनी यापूर्वी निवडणूक लढायची म्हणून त्यावेळी एक चिन्ह मागितलं होतं, तात्पुरतं चिन्ह तेव्हा इलेक्शन कमिशननी दिलं होतं आणि तेव्हा धनुष्यबाण गोठवलेला होता। आता परत कपिल सिब्बल हे तेच सांगतात
की इलेक्शन कमिशननी अशा प्रकारे स्वतःच्या ज्युरिस्डिक्शनचा उपयोग करण्याचं काही कारण नव्हतं. त्याशिवाय परत एकदा कपिल सिब्बल म्हणतात की 3 टेस्ट म्हणजे जे मूळ निकाल आहे 1971चा आपल्याला सर्वांना माहिती आहे की काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा त्यावेळी 2 गट पडलेले होते. एका गटासोबत काँग्रेसची पक्ष संघटना होती आणि दुसऱ्या गटासोबत जो इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालचा गट होता त्यांच्यासोबत खासदारांचं पाठबळ होतं आणि बहुतांशी राज्यांमधील मुख्यमंत्री हे देखील इंदिरा गांधींच्या समर्थनार्थ होते आणि दुसऱ्या बाजूला एक पक्ष संघटना एकत्र आलेली होती आणि त्यावेळी निजलिंगप्पा, सखा पाटील, के कामराज यांच्या नेतृत्वाखाली या पक्ष संघटनेचा एक वेगळा गट तयार झालेला होता आणि यामध्ये जेव्हा भांडण झालं की बैलजोडी कोणाची, काँग्रेसचं जे मूळ चिन्ह होतं बैलजोडी आणि नांगर असलेला पाठीवर त्याच्या योक असलेला, तर ही बैलजोडी कुणाची अशा स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी म्हणून त्यावेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण गेलेलं होतं त्या प्रकरणामध्ये 3 टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केल्या, ज्याला आपण आज सादिक अली खटला म्हणून ओळखतो. कारण सादिक अली त्यावेळेसचे नेते होते एका गटाचे आणि जे त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आलेले होते आणि सादिक अली या प्रकरणातल्या ज्या 3 टेस्ट आहेत त्या 3 टेस्टचा उल्लेख आता परत एकदा कपिल सिब्बल करतायत. त्यामध्ये म्हणतायत ते की कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की या 3 टेस्टवरती त्यांनी ऑब्जेक्शन किंवा कुठल्याही स्वरूपाचा आक्षेप घेतलेला नाहीये. कपिल सिब्बल हे सध्या जो युक्तिवाद करतायत त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की जी पहिली टेस्ट होती म्हणजे पार्टी कॉन्स्टिट्यूशनची टेस्ट आहे, जी विधिमंडळातले किंवा लोकसभेतले खासदार आमदार मोजण्यापूर्वी तुम्ही पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या उद्दिष्टांवर म्हणजे पक्षाच्या ध्येय उद्दिष्टांवर कोण कायम आहे याविषयीचा निर्णय घेतला गेला पाहिजे, याविषयीचा विचार केला पाहिजे आणि त्यानंतर सर्वात शेवटी विधानसभा आणि लोकसभेतील आमदार खासदार कुणासोबत आहेत याविषयीचा विचार केला गेला पाहिजे असं कपिल सिब्बल सांगतायत. तर कपिल सिब्बलांच्या म्हणण्याप्रमाणे या 2 टेस्टच्या आधारावरती निर्णय का केला नाही पहिल्यांदा इलेक्शन कमिशननी. आता पुन्हा एकदा सिब्बल म्हणतात की हे सगळे ऑफिस बेअरर्स म्हणजे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांची नेमणूक ही स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांकडून केली जाते आणि पुढे या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीनंतर मग शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं की पक्षप्रमुखाची नेमणूक होते. तर आता कपिल सिब्बल म्हणतात की हे सगळे पदाधिकारी हे सगळे जण त्याच पार्टी संघटनेच्या त्याच पार्टी कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत